नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे प्रफुल्ल मस्के यूट्यूब चॅनलमध्ये. दिल से क्रिकेट म्हणजे क्रिकेट जगतामधील चालू घडामोडींवरती घेतला गेलेला आढावा. तर मित्रांनो, चॅम्पियन ट्रॉफीसाठी काल टीमची निवड करण्यात आली भारतीय संघाची, आणि त्यामध्ये जी निवड केली गेली, अजित आगरकर, रोहित शर्मा हा एक ग्रुप होता आणि गौतम गंभीर हा एक ग्रुप होता. तुम्हाला माहीत आहे का मित्रांनो, ज्या वेळेस या आधीची जी निवड करण्यात आली गेली होती टीम म्हणजे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी, त्यावेळेस गौतम गंभीरचं खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हॉल्वमेंट यामध्ये होतं की टीम कशी असावी. पण जे अपयश गौतम गंभीरला ऑस्ट्रेलियन दौऱ्यावरती मिळालं आणि त्यानंतर जे काही टीकेची झोड त्याच्याविरुद्ध उठली गेली, त्यामुळे आता गौतम गंभीरचा तेवढा ऑरा राहिलेला नाही मित्रांनो, किंवा तेवढा अधिकार म्हणता येईल किंवा तेवढं इन्फ्लुएन्स त्याचा न राहिल्यामुळे काल जी निवड समितीची बैठक झाली किंवा जी निवड टीम करण्यात आली, त्यामध्ये गौतम गंभीरला थोडंसं लांब ठेवण्यात आलं होतं. म्हणजे त्याला तेवढे जास्त अधिकार किंवा तेवढा जास्त राईट्स त्याच्याकडे नव्हता, आणि हे पूर्ण टीमवरून हे लक्षात येतं मित्रांनो. आणि नॉर्मली ही ज्यावेळेस टीमची निवड केली जाते त्यावेळेस टीमचे कोच यांना जास्त त्या ठिकाणी संधी नसते टीम निवडण्यासाठी. त्या ठिकाणी सिलेक्शन कमिटीचे अध्यक्ष आणि कर्णधार म्हणजे टीमचा कॅप्टन यांनाच जास्त इन्व्हॉल्वमेंट करावी लागते. पण हे कसं होतं मित्रांनो, एक थोडंसं गौतम गंभीर यांचं नाव जास्त होतं आहेही तसं त्या प्रमाणामध्ये, पण त्यावेळेस त्यांच्यातून कामगिरी चांगली न झाल्यामुळे त्यांना थोडंसं दूर ठेवण्यात आलं होतं या निवडीपासून. म्हणजे ते होते समोर, पण त्यांना जास्त बोलू दिलं गेलं नाही. या टीमवरून नक्कीच आपल्या लक्षात येईल. आणि याचंच एक छोटंसं उदाहरण म्हणजे कालच्या निवड समितीच्या निवडीमध्ये गौतम गंभीर यांचं मत असं होतं की उपकर्णधार हार्दिक पांड्याला करण्यात यावं, पण अजित आगरकर आणि रोहित शर्मा यांच्या मते उपकर्णधार शुभमन गिललाच करण्यात यावं असं या दोघांचं मत होतं. आणि या दोघांचंच ठेव खरं झालं. म्हणजे फायनल निर्णय यांचाच घेण्यात आला की शुभमन गिललाच उपकर्णधार केलं गेलं. हे एका दृष्टीने चांगलं झालेलं आहे मित्रांनो, कारण या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचा अधिकार किंवा एखादा व्यक्ती किती मोठा आहे यावरून त्याचं इन्व्हॉल्वमेंट न होता जी सिच्युएशन काय आहे, परिस्थिती काय आहे आणि टीमला या गोष्टीचा किती फायदा होईल जास्तीत जास्त, ते निर्णय घेणं आवश्यक आहे मित्रांनो. आणि काल तसंच झालं, नेमकं तसंच घडलेलं आहे काल. तर मित्रांनो, कालच्या या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक्स करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो क्रिकेट जगतामधील लेटेस्ट अशा अपडेट्स. चला तर मग मित्रांनो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आपण नेक्स्ट अपडेट्ससह. तोपर्यंत बाय.